नमस्कार. आज आहे 2 जून 2026. आजच्या चालू घडामोडींच्या व्हिडिओमध्ये मी अभिजित तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. व्हिडिओमधील प्रश्न आपल्याला पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक भरती, त्यासोबतच दारूबंदी आणि इतर सर्व सरळ सेवा भरती परीक्षांसाठी उपयुक्त राहणार आहेत. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना. आजचा पहिला प्रश्न आहे, IPL 2026चा अंतिम सामना कोणत्या तारखेला खेळवला गेला? या ठिकाणी पाहायचा आहे IPL 2026चा अंतिम सामना 31 मे 2026 रोजी गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियम या ठिकाणी खेळवण्यात आलेला होता. म्हणून याचं उत्तर असणार आहे पर्याय बी, 31 मे 2026. आता तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियम कोणत्या शहरामध्ये आहे? उत्तर कमेंट करून सांगायचं आहे. जर उत्तर येते तर नक्की सांगा. पाहूया तुम्ही अभ्यास करताय की फक्त टाइमपास सुरू आहे. तर जर तुम्हाला माहिती समजली तर व्हिडिओला लाईक देखील करा. या ठिकाणी लाईकला कोणताही पैसा पडणार नाहीये. दुसरा प्रश्न, IPL 2026चा विजेता संघ खालीलपैकी कोणता आहे? या ठिकाणी पहा, फायनल मॅच आहे ती रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरू म्हणजे RCB आणि गुजरात टायटन्स म्हणजे GT या दोन संघांमध्ये झालेली होती आणि RCBनं गुजरात टायटन्सचा पराभव करून ही स्पर्धा जिंकलेली आहे. म्हणजे IPL 2026चा विजेता RCB, रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरू. रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरूचे कॅप्टन कोण? रजत पाटीदार. प्रश्न क्रमांक 3, IPL 2026 मध्ये सर्वाधिक धावा करून ऑरेंज कॅप कोणी पटकावली? या ठिकाणी सर्वाधिक 776 धावा करून वैभव सूर्यवंशी यांनी ऑरेंज कॅप पटकावलेली आहे. म्हणून पर्याय ए याचं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 4, IPL 2026च्या एकाच हंगामात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम कोणाच्या नावावर आहे? या ठिकाणी पहा, आतापर्यंतच्या IPL मध्ये क्रिस गेल यांचा 59 सिक्सचा रेकॉर्ड होता. किती? 59. आणि या IPL मध्ये मित्रांनो वैभव सूर्यवंशी यांनी किती मारले? तर 72 षटकार मारले आणि या ठिकाणी रेकॉर्ड बनवला. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय सी. IPL 2026च्या एकाच हंगामात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम वैभव सूर्यवंशी यांच्या नावावर आहे. ठीक आहे. प्रश्न 5, IPL 2026 मधील सर्वात महागडा खेळाडू कोण ठरला? तर कॅमेरॉन ग्रीन हे IPL 2026 मधील सर्वात महागडे खेळाडू आहेत. पर्याय सी याचं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 6, भारताने नुकताच ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र पुरवण्यासाठी कोणत्या देशासोबत करार केला? भारत आणि व्हिएतनाम यांच्या दरम्यान ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र पुरवण्यासाठी करार झालेला आहे. म्हणजे भारत आता व्हिएतनामला ब्रह्मोस क्षेपणास्त्र देणार आहे. म्हणजे पर्याय बी याचं उत्तर असणार. पुढे प्रश्न क्रमांक 7, भारताकडून ब्रह्मोस क्षेपणास्त्र प्रणाली विकत घेणारा जगातील पहिला देश कोणता होता? तर या ठिकाणी पाहायचं, पहिला देश होता फिलिपिन्स. फिलिपिन्सनं भारताकडून पहिल्यांदा ब्रह्मोस क्षेपणास्त्र खरेदी केलं होतं आणि आता व्हिएतनाम हा दुसरा देश ठरणार आहे. अशा प्रकारे पहिलं आपलं उत्तर काय असणार आहे? फिलिपिन्स हा पहिला देश होता. प्रश्न 8, ब्रह्मोस क्षेपणास्त्र हे भारताच्या DRDO आणि कोणत्या देशाच्या संस्थेने संयुक्तपणे विकसित केलेलं आहे? ब्रह्मोस क्षेपणास्त्र भारताच्या DRDO म्हणजे डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन सोबत रशियामधील NPO मशिनोस्टोरिनिया या कंपनीनं विकसित केलेलं आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? DRDO आणि रशियन कंपनीनं विकसित केलेलं आहे. म्हणजे पर्याय डी याचं उत्तर. प्रश्न क्रमांक 9, भारतीय नौदलाचे 48वे उपप्रमुख म्हणून कोणी पदभार स्वीकारलेला आहे? मित्रांनो, आता भारतीय नौदलाचे प्रमुख आणि उपप्रमुख दोन्ही बदललेले आहेत. 48वे उपप्रमुख म्हणून ॲडमिरल अजय कोचर, व्हाईस ॲडमिरल अजय कोचर यांनी पदभार स्वीकारलेला आहे. म्हणून पर्याय बी याचं उत्तर असणार आहे. ॲडमिरल कोण बनले म्हणजे प्रमुख कोण बनले यावर पुढे प्रश्न असणार आहे. प्रश्न क्रमांक 10, दरवर्षी भारतीय नौदल दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? या ठिकाणी पाहायचं आहे, 4 डिसेंबर 1971ला भारत पाकिस्तान युद्धादरम्यान भारतीय नौदलाकडून ऑपरेशन ट्रायडंट राबवण्यात आलेलं होतं. आणि मित्रांनो, या ऑपरेशन स्मरणार्थच दरवर्षी 4 डिसेंबर हा भारतीय नौदल दिन म्हणून साजरा केला जातो. म्हणजे पर्याय सी याचं उत्तर आहे. काय लक्षात ठेवणार? 1971च्या भारत पाकिस्तान युद्धादरम्यान भारतीय नौदलाकडून 4 डिसेंबर 1971ला ऑपरेशन ट्रायडंट राबवण्यात आलेलं होतं. आणि मित्रांनो, याच्या स्मरणार्थच दरवर्षी 4 डिसेंबर हा दिवस भारतीय नौदल दिन म्हणून साजरा केला जातो.
प्रश्न क्रमांक 11, भारतीय नौदलाचे अधिकृत ब्रीद वाक्य काय आहे? भारतीय नौदलाचं ब्रीद वाक्य आहे पर्याय 2, शन्नो वरुणः. याचा अर्थ काय असतो? तर पाण्याची देवता वरुण आमच्यासाठी शुभ किंवा कल्याणकारी ठरो, असा याचा अर्थ आहे. प्रश्न क्रमांक 12, मालदीवमधील बंद मोडून काढण्यासाठी भारतीय नौदलाने 1988 मध्ये कोणते ऑपरेशन राबवले होते? या ठिकाणी पहा, 1988 मध्ये भारतीय नौदलाकडून ऑपरेशन कॅक्टस राबवण्यात आलेलं होतं. पर्याय डी याचं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 13, सर्वोच्च न्यायालयात नुकतीच किती नवीन न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आली? सर्वोच्च न्यायालयात नुकतीच 5 नव्या न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पर्याय सी याचं उत्तर असणार आहे. त्यापैकी महत्त्वाची नावं पहा कोणते आहेत? तर न्यायमूर्ती शील नागू आणि न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर ही महत्त्वाची नावं लक्षात ठेवायची. प्रश्न क्रमांक 14, भारताचे नवीन चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणजे सीडीएस म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे? भारताचे नवे सीडीएस म्हणून लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी यांनी पदभार स्वीकारलेला आहे, म्हणून पर्याय सी याचं उत्तर असणार आहे. आणि मित्रांनो, NS राजा सुब्रमणी हे भारताचे तिसरे सीडीएस म्हणजे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बनलेले आहेत. प्रश्न क्रमांक 15, भारतामध्ये चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणजे सीडीएस हे पद कधी निर्माण करण्यात आले? तर मित्रांनो, 15 ऑगस्ट 2019 ला भारतामध्ये सीडीएस हे पद निर्माण करण्यात आलेलं होतं आणि पहिले सीडीएस बनले होते जनरल बिपिन रावत, म्हणजे पर्याय सी याचं उत्तर आहे. आता या ठिकाणी पहा, पहिले सीडीएस कोण? तर जनरल बिपिन रावत, दुसरे सीडीएस अनिल चौहान आणि तिसरे सीडीएस NS राजा सुब्रमणी. प्रश्न क्रमांक 16, भारताचे परराष्ट्र मंत्री डॉक्टर S जयशंकर यांनी 30 मे 2026 रोजी कोणत्या देशाच्या राष्ट्रपतींची भेट घेतली? आता मित्रांनो, म्यानमारचे राष्ट्रपती, नाव काय आहे त्यांचं? यू मिन आंग हलाइंग, हे भारताच्या दौऱ्यावर आहेत आणि नवी दिल्ली या ठिकाणी डॉक्टर S जयशंकर यांनी त्यांची भेट घेतलेली आहे, म्हणून पर्याय बी याचं उत्तर असणार आहे. म्यानमारच्या राष्ट्रपतींची भेट भारताचे परराष्ट्र मंत्री डॉक्टर S जयशंकर यांनी घेतली. प्रश्न क्रमांक 17, भारत आणि म्यानमार दरम्यानची सीमा एकूण किती किलोमीटर लांबीची आहे? भारत आणि म्यानमार दरम्यानची सीमा एकूण 1640 किलोमीटर लांबीची आहे, म्हणजे पर्याय सी याचं उत्तर असणार आहे. तर या ठिकाणी भारताची सर्वाधिक सीमा कोणत्या देशासोबत आहे? तर बांगलादेश सोबत आहे. ठीक आहे, भारताची सर्वाधिक सीमा बांगलादेश सोबत आहे. प्रश्न क्रमांक 18, म्यानमार देशाची राजधानी खालीलपैकी कोणती? तर नेपिडॉ ही म्यानमारची राजधानी आहे. पर्याय बी याचं उत्तर असणार. प्रश्न क्रमांक 19, भारताचे 27वे चीफ ऑफ नेव्हल स्टाफ म्हणजे CNS म्हणून 31 मे 2026 रोजी कोणी पदभार स्वीकारला? आता आपण मागच पाहिलं, काय पाहिलं? तर भारतीय नौदलाचे प्रमुख आणि उपप्रमुख बदललेले आहेत. मी भारताचे 48वे उपप्रमुख कोण बनले? ॲडमिरल अजय कोचर बनले, व्हाईस ॲडमिरल अजय कोचर बनले. आणि मित्रांनो, भारताचे 27वे चीफ ऑफ नेव्हल स्टाफ कोण बनले? तर ॲडमिरल कृष्णा स्वामीनाथन हे बनले, म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय ए. ठीक आहे, त्यासोबतच मित्रांनो, कृष्णा स्वामीनाथन यांनी ॲडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी यांची जागा घेतलेली आहे. प्रश्न क्रमांक 20, ॲडमिरल कृष्णा स्वामीनाथन हे नौदलातील कोणत्या क्षेत्रातील तज्ज्ञ मानले जातात? या ठिकाणी डॉक्टर कृष्णा स्वामीनाथन, ॲडमिरल कृष्णा स्वामीनाथन हे कम्युनिकेशन अँड इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर मधील तज्ज्ञ मानले जातात, म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 21, अमेरिकेतील टेनेसी येथे आयोजित 1 मैल म्हणजे 1.6 किलोमीटर शर्यत 4 मिनिटांपेक्षा कमी वेळेत पूर्ण करणारा पहिला भारतीय धावपटू कोण ठरलेला आहे? या ठिकाणी पाहायचंय, गुलवीर सिंग हे अमेरिकेतील टेनेसी या ठिकाणी पार पडलेल्या 1 मैल शर्यतीमध्ये 1 मैल अंतर 4 मिनिटांपेक्षा कमी वेळेत पूर्ण करणारे पहिले भारतीय धावपटू ठरलेले आहेत, म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22, आशियाई अंडर-20 ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये महिलांच्या उंच उडी प्रकारात सुवर्णपदक कोणी जिंकले? या ठिकाणी आशियाई अंडर-20 ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये महिलांच्या उंच उडी प्रकारामध्ये पूजा सिंह यांनी सुवर्णपदक जिंकलेलं आहे. पर्याय ए. स्पर्धेचं नाव काय? आशियाई अंडर-20 ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप. पूजा सिंग यांनी कोणतं पदक जिंकलं? सुवर्णपदक. कोणत्या प्रकारामध्ये? महिलांच्या उंच उडीमध्ये. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 23, पूजा सिंह हिने आशियाई अंडर-20 स्पर्धेत
किती मीटर उंच उडी मारून नवीन राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला? आता जुना राष्ट्रीय विक्रम किती होता? 1.92 मीटरचा होता आणि पूजा सिंग यांनी या स्पर्धेमध्ये 1.93 मीटर उंच उडी मारून 1.92 मीटरचा विक्रम मोडून नवीन विक्रम प्रस्थापित केलेला आहे, म्हणून पर्याय सी याचं उत्तर असणार आहे. ठीक आहे, 1.93 मीटर. प्रश्न क्रमांक 24. 39वे राष्ट्रीय खेळ 2027 चे आयोजन कोणत्या राज्यामध्ये केले जाणार आहे? या ठिकाणी पाहायचं 39व्या राष्ट्रीय खेळांचे यजमानपद मेघालय या राज्याकडे असणार आहे, म्हणून पर्याय बी याचं उत्तर. प्रश्न क्रमांक 25. 39व्या राष्ट्रीय खेळ 2027 चे आयोजन मेघालयातील कोणत्या प्रमुख शहरांमध्ये होणार आहे? मेघालयमधील शिलाँग, मेघालयची राजधानी, तुरा आणि जोवाई या शहरांमध्ये या स्पर्धांचं आयोजन केलं जाईल, म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 26. दरवर्षी जागतिक दूध दिवस कोणत्या तारखेला साजरा केला जातो? दरवर्षी 1 जून हा दिवस जागतिक दूध दिवस म्हणून साजरा केला जातो, म्हणजे पर्याय ए याचं उत्तर आहे. ठीक आहे. पुढे प्रश्न क्रमांक 27. जागतिक दूध दिन साजरा करण्याची सुरुवात 2001 साली कोणत्या संघटनेद्वारे करण्यात आली? आता आपण काय पाहायचं आहे, जागतिक दूध दिन 1 जूनला साजरा केला जातो. याची सुरुवात 2001 साली झाली होती आणि ही सुरुवात संयुक्त राष्ट्रांच्या अन्न व कृषी संघटनेनं म्हणजे FAO या संघटनेनं केलेली होती. FAO म्हणजे काय? फूड अँड ॲग्रिकल्चरल ऑर्गनायझेशन. कोणाच्या अंतर्गत आहे? UN संयुक्त राष्ट्रांच्या अंतर्गत आहे, म्हणून पर्याय बी याचं उत्तर. प्रश्न क्रमांक 28. 1 जून रोजी जागतिक दूध दिनासोबत कोणता महत्त्वाचा दिवस साजरा केला जातो? 1 जून रोजी जागतिक दूध दिनासोबत आणखी 2 महत्त्वाचे दिवस आहेत. कोणते? तर पहिला आंतरराष्ट्रीय बाल दिन आणि दुसरा आंतरराष्ट्रीय पालक दिन. लक्षात ठेवायचं आहे, आंतरराष्ट्रीय बाल दिन आणि आंतरराष्ट्रीय पालक दिन दरवर्षी 1 जून रोजी साजरा केल्या जातात, म्हणून आपलं उत्तर असणार या ठिकाणी पर्याय ए. 1 जून रोजी जागतिक दूध दिनासोबतच आंतरराष्ट्रीय बाल दिन देखील साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 29. संयुक्त राष्ट्र महासभेने जागतिक पालक दिन कोणत्या वर्षी घोषित केला? संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने जागतिक पालक दिन हा 1 जून रोजी साजरा केला जाईल अशी घोषणा वर्ष 2012ला केली होती, म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. पुढे मित्रांनो, आता लक्षात काय ठेवणार? 1 जून 2026 रोजी कोणते 3 दिवस महत्त्वाचे साजरे केले गेले? पहिला जागतिक दूध दिवस, दुसरा जागतिक पालक दिवस, तिसरा आंतरराष्ट्रीय बाल दिन. ठीक आहे, आंतरराष्ट्रीय बाल दिन. प्रश्न क्रमांक 30. IPL 2026 मध्ये पर्पल कॅप म्हणजे सर्वाधिक विकेट्स कोणी जिंकली? या ठिकाणी पहा, IPL 2026 मध्ये एकाच हंगामात 29 विकेट्स घेऊन पर्पल कॅप कासिगो रबाळा यांनी जिंकलेली आहे, म्हणून पर्याय ए याचं उत्तर आहे. लक्षात काय ठेवणार? पर्पल कॅपसाठी कासिगो रबाळा यांनी 29 विकेट्स घेतलेल्या आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपले आजचे प्रश्न समाप्त होत आहेत. जर तुम्हाला आजच्या प्रश्नांचे उत्तर आणि स्पष्टीकरण समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारचे चालू घडामोडींचे प्रश्नोत्तरांचे व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र.